तुझा चहाचा वेळ झालेला आहे, तू चहा केला असशीलच, घेऊन ये पटकन. चहा चहा चहा. हा घ्या तुमचा चहा. हा रिकामा का? अहो दिवसभरात किती वेळा चहा देऊ तुम्हाला मी? मी माझी कामं बघू की घरातली सगळी गोष्टी पाहत राहू सारख्या सारख्या? त्यात तुमचं सारखं चहा चहा चहा. घरातली कामं पडलीत, अजून पिंकीचं बघायचंय, माझं कॉलेजचं प्रॅक्टिकल आले, ते बघू की तुमचा चहा देऊ मी 3 वेळेला. अगं पण तुझं बिनसलं तरी काय ते सांग. झालं का तुला? अहो झालं काय म्हणजे काय? किती वेळेला सांगून झालो आतापर्यंत तुम्हाला? इतकी कामं पडलीत घरात, हे एवढं मोठं घर, माझा अखंड दिवस नुसता आवराआवरीत जातो. एक माणूस कामाला ठेवा सांगितलं तर ऐकत नाही, तुम्ही सांगितलं की कामा डोळा करून निघताय. हा प्रॉब्लेम आहे. आणि हो, शेवटचं सांगते तुम्हाला, संध्याकाळपर्यंत माझ्या हाताखाली कोणीतरी कामाला आणणार आहात की नाही हे मला शेवटचं सांगायचं आहे. संध्याकाळपर्यंत काही सुद्धा मला विचारायचं नाही. सर. कोण? शांताराम. शांताराम. वा वा वा, या 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 या. कसे आहात सर? मजेत, एकदम रिलॅक्स. या. हा आलो सर. बसा. आरामात. माझ जिकडच्या वाटेने कसं नाही केलं? दीपाला घरी पोहोचवलं. मग कसा आहे तो आता? बरं आहे. ड्रेसिंग करायचं होतं, मीच नाही आणलं. हा मला कळलं बरं का काल हे सगळं. पण काय झालं शांताराम, मी 2 दिवस तिथं नव्हतो. असं? मी गेलो होतो सेमिनारला. कसं झालं सर? सगळा फालतूपणा हो. काय 2 दिवस राजा टाकायची, चांगलं खायचं प्यायचं, चांगल्या हॉटेलमध्ये राहायचं, टिंगल करायची, सर्टिफिकेट घ्यायचं, PhD उकळायचा आणि बोंबलत पुणे आपल्या घरी यायचं. सर आमच्या डिपार्टमेंटला सुद्धा असाच. जाऊ द्या हो. पण तुम्ही दीपाचं काय म्हणत होता? क्रॉसिंगच्या वेळेस दुसरा मुलगा स्कूटरवर येऊन धडकला. हो. मग ट्रॅफिक वाल्यांना नक्की त्रास दिला असणार. नाही, ते त्यांच्याच ओळखीचे. बरं शांतारामजी, आज काय काम काढलं बरं? सर तुम्हाला तसं भेटायचंच होतं मला, आणि एक निवांत भेटावा म्हणून, आणि कालच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं होतं. जाऊ द्या हो, आपण तिकडे दुर्लक्ष करायचं. वहिनी आणि पिंकी तिच्या मैत्रिणीकडे गेली होतीस. अच्छा, हल्दी कुंकू वाटतं. बहुतेक. पिंकीचे मात्र हाल होतात. आता तिचे हाल होतातच. पण काय म्हटलं मी तिला सुद्धा की तू थोडी रजा टाक काही दिवस घरी, तिला बघ निवांत. पण ती काय ऐकत नाही शांताराम. सर तुम्ही असं का नाही करत? एखादी स्त्री किंवा पुरुष नोकर म्हणून का ठेवत नाही? माझ्या डोक्यात पण ही कल्पना आली बरं का. मी असं करतो ना, नाशिकला माझे काका असतात, त्यांच्या शाळेमध्ये पण असे गरजू लोक आहेत, विद्यार्थी आहेत, काही स्त्रिया पण आहेत. मी त्यांना फोन करून कोणी मिळतं की बघ. मला फोन येतो. हॅलो. हो हो हो, सर मला औषध आणायचे. आपण ते चहाचं थोडस नेक्स्ट टाइम. ठीक आहे. हॅलो. हॅलो. कोण?
हा बोला. हा काका नगरून बोलतोय चंदू. हा रे बोला बोला चंदू बोला. कसं काय फोन केलायस? फोन यासाठी केला की मी तुम्हाला मागे एकदा बोललो होतो. आता त्याची खरंच गरज लागली की तनू जाते कॉलेजला, मी जातो कॉलेजला. आणि काय झालं की पिंकीचा जरा प्रॉब्लेम व्हायला लागला. काय प्रॉब्लेम झाला बरं? तिथे तिला सांभाळायला कोणतरी पाहिजे ना. शिवाय काका घरची कामं पण आता वाढली. पब्लिकेशन आहे, पोस्टाचं काम आहे. तर एखादा चांगला मुलगा वगैरे तुमच्याकडे जर असेल तर मला सांगा. काय आपल्याला मुलगा सुद्धा विश्वासू मिळाला पाहिजे ना. हो की नाही? कारण तुम्ही दोघेही कामाला जाणार, तुमची एकटी घरी, आणि एवढं मोठं घर त्याच्या हातात द्यायचं म्हणजे जरा विचार करूनच तुला मुलगा सांगतो. हो चालेल, कारण तो सगळं घर तो सांभाळणार, मग पिंकीला शाळेत सोडणं, काही घरातली कामं पाहणं. तर असा एक चांगला मुलगा मला पाठवून द्या. हो नाही, एक मुलगा आहे माझ्या पाहण्यात. काय करतो मी संध्याकाळी त्याच्या घरी जातो, विचारतो आणि सांगतो. 2-3 दिवस मी बाहेरगावी जाणारच आहे, तर मग तो मुलगा येऊन जाईल. बाकी सगळं ठीक ना? हो 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 एकदम ठीक आहे. नक्की पाठवतो परवा दिवशी. ओके 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 थँक्यू. ओके बाय. बाय बाय. ठेवतो फोन. सगळ्यात मी तुम्हाला सांगायला, काय ग? अहो काकांचा नाशिकवरून फोन आला होता. काय फोन होता? तुम्ही काहीतरी मुलाबद्दल सांगितलं होतं सगळ्या कामवाल्या. मग तोच मुलगा ते पाठवून देतो सांगितलं होतं. अगं पण तू मुलगा काय काम करेल आपल्या घरी? काय करतात आपल्याकडे काय कमी कामं असतात. मला घर कामालाही मदत होईल, किंवा तुमचंही काम होईल. आपल्या पिंकीकडे लक्ष देईल. बघूया किती कामं आहेत आपल्याकडे चांगलं. बघू. बघू नाही, तो मुलगा निघाला यायला तिथे. थोडीफार मदत तर होईल ना आपल्याला. ठीक आहे ठीक आहे. ही सगळी कामं आपणच करायची म्हणजे कसं. जरा धरभर तू, मला एक काम राहिलं माझं. अगं तो कॉम्प्युटर चालू आहे, बघू तुम्हाला. एक सांगितलं तर ऐकत नाही हा माणूस व्यवस्थित. शिवाई या पाण्यालाही काय झालं काय माहिती. धडपणे पाणी पण देता येईल. इथं जोशी सर कुठे राहतात? हे पुढे समोर. जोशी सर इथंच राहतात का? कोण हवाय? जोशी सर. हो हो इथेच राहतात. कोण हवं? मी नाशिकहून आलो. एक चिठ्ठी दिली. या. अहो काय बोल. अहो नाशिकवरून काकांनी आपल्याकडे एक मुलगा पाठवलाय कामाला, आणि ही चिठ्ठी सुद्धा दिली आहे त्यांनी. कुठे आहे तू? आहे आहे इकडेच आहे. बोलो बरं त्याला. अरे मोहन ये जरा इकडे. बस रे. अरे जरा नीट मन मोकळं बस. कुठे आलास तू? नाशिकहून. अरे नाशिक किती मोठं आहे. नाशिकहून म्हणजे नेमकं कुठून? पंचवटीमधून. पंचवटी म्हणजे माझे काका राहतात तिथेच. हो, ते आमच्या घराच्या तिथेच राहायला. हा त्यामुळे तुला त्यांनी सांगितलं नाही का? हो. बरं नाव काय तुझं? मोहन.
मोहन गुजर. मोहन गुजर. हा, सकाळी किती वाजता निघालास? सकाळी 7-7:30च्या बसने निघालो होतो. आणि पोहोचला इथे किती वाजता? आता थोड्या वेळापूर्वीच. बर. घरी कोण कोण असतं? घरी आई असते, बहीण आहे, त्या दोघीही घरकाम करतात. बहीण शिकते पण, आणि भाऊ आहे, तो एका कंपनीत कामाला आहे. आणि वडील? वडील नाही आहेत. आणि मग भावाच्या कंपनीच्या पगारात तुमचं भागतं का रे सगळं? नाही सर, भाऊ परमनंट नाही आणखी. ब्रेक मिळाला तर महिना घरी असतो. काकांना माहिती आहे हे सगळं. आणि आई आणि बहीण? आता सांगितलं ना सर, बहीण शिकते आणि लोकांच्या इथं कामालाही जाते. बर. बरं, आता तू इथं काय काम करशील? म्हणजे माझं रोजचं टपाल पाहणं, टपाल पोस्टात टाकणं, त्याच्या नोंदी डायरीमध्ये करणं, काही कॉम्प्युटरची कामं असतात ती तुला थोडीफार पाहावी लागतीलच. आणि ह्याला भाजीपाला पण लागत असतो त्यामुळे तोही तुला आणून द्यावा लागेल. आणि मोल सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की आमच्या पिंकीकडे तुला जास्त लक्ष द्यावं लागेल. म्हणजे तिला शाळेत नेणं, शाळेतून आणणं, तिला थोडंसं खेळवणं, हे तुला करावं लागेल. हो सर. करशील? हा. हो सर, करेल. आणि तू कॉलेजमध्ये शिकतोस म्हणे? हो सर, पण बाहेरून आहे. बाहेरून परीक्षा देणार आहे. आणि अभ्यासाचं काय? अभ्यासाचं आता कामाच्या नंतर करील अभ्यास. असं नाही मोहन, काम तर महत्वाचं, अभ्यास पण महत्वाचा आहे. कारण शिक्षण तुम्हाला नवी दिशा देत असतं, त्यामुळे तिकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे? हो सर. मग आपण सांगू याला सगळ्या कामाचं. ह्याला आपली वरची गेस्ट हाऊस आहे ना वरचं, ते त्याला दाखवून दे, म्हणजे तो राहील. आणि प्रामाणिकपणे काम करायचं. आणि तू इथं काम करतो म्हणजे माझ्या घरचा तू एक घटक झालास. मला शिस्तबद्ध आणि वेळेवरती काम हवं असतं, ही माझी सवय समजतो. त्याच्यामध्ये हलगर्जीपणा मला चालत नाही. ये माझ्या बरोबर, माझ्या मागे ये. सामान ठेव अगोदर आणि कामाचं बघून घे व्यवस्थितपणे, सगळं काय असेल नसेल ते. काका, जोशी सरांचं लग्न झालं? पैसे दिलेले आहेत ना? हो सर. सर, हे घ्या तुमच्यासाठी आणले कॅक्टस. कशाला आणलंय? काय एवढ्या बागेमध्ये मला कुठेही एवढ्या सगळ्या फुलांमध्ये कॅक्टस नाही दिसलं म्हणून मी घेऊन आलो तुमच्यासाठी. हो, हे ठीक झालं, पण ते लावायचं कुठं आता? एखाद्या चांगल्या जागी लावेल ना. मोहन, काय सर? इकडे जरा 1 मिनिट. हे अण्णांनी कॅक्टस आणलंय, आपल्याकडे नव्हतं हे. चांगली कुंडी बघ, व्यवस्थित लाव. हो, लावतो. कॅक्टस आहे ते. मोहन, कसा आहेस तू? मी मस्त. तुम्ही कसे आहात? एकदम मस्त. अभ्यास वगैरे करतो ना? हो काका. लागलं तुला नगरचं पाणी? नाही हा? नाही ना? नाही. हा, ध्यान ठेव. चला, येऊ कसं? ओके, थँक्यू. ओके. तू मम्मीकडे जा आणि तिच्याकडून फिश काढून घे. मम्मी काम करते. अगं बेटा, मी पण काम करतोय ना. हे बघ, तू मोहनकडे जा, तो तुला चांगला फिश काढून दे. मला फिश काढून दे ना. फिश काढायचा? ठीक आहे. चल.
ह्या आमच्या बाळाला फिश काढायचा दाखव. फिश कसं काढायचा, असं असं घ्यायचं, असं काढायचं, मग असं घ्यायचं. हे काय झालं, फिशची बॉडी तयार. हा, डोळाच नसेल तर बघेल कसं काय, नाही का? आता काढू फिशचे पंख. म्हणजे काय करेल तो, पाण्यात पण. वा, बर तू जेवली नाही? चल बरं, आधी काहीतरी खाऊन घे आणि मग अभ्यास कर. हा चल. हळू. एक मिनिट हा. चला द्या पाठी द्या तेवढं. काय खाणार तू? स्ट्रॉबेरी खाणार. अच्छा, स्ट्रॉबेरी कुठे गेली? ठीक आहे, स्ट्रॉबेरी खा. छान आहे ना? आणखी खाणार? बर खा. आता स्ट्रॉबेरी खाऊन झाली की नाही, मग परत अभ्यासाला बसायचं. बरं. सर, सकाळी ही पत्र आली होती, पाहिलीत तुम्ही? सर, मला नाशिकला जायचं होतं. हा 6 मेचे पेपर आहेत नाहीत का? हो. बरं तू जा नाशिकला, तिथेही चांगला अभ्यास कर आणि पेपर संपले की परत तुला इथे यायचं आहे. हो हो. तिचं आवडलं सगळं? दादा झोप आली. झोप आली? बरं सर, मी हिला झोपवतो. तुझं अभ्यासाचं काय झालंय सर. अभ्यास कर बरं का? हो हो. ठीक आहे, बघतो पत्र मी. चला, झोप आली आमच्या पिल्लूला. अहो ऐकलत का? अहो ऐका ना, मी काय सांगते जरा. काय ते बोल. अहो कपाटातले 4000 रुपये सापडत नाहीये. अगं नीट बघ, तू असेल कुठेतरी. अहो मी कपाटात शोधून झाले, घरात सगळीकडे पाहून झाले. तू किती मुळात वेंधळे आहेस. तू माझ्या डायरी मध्ये बघ बरं. अहो मी डायरी सुद्धा पाहून नंतर तुम्हाला सांगते, पैसे सापडत नाहीये. अगं तू खूप दिलास कॉलेजमध्ये कोणाला तरी उसने. मला काम करू दे माझं. अहो 4000 सापडत नाहीयेत म्हणून सांगतेय मी तुम्हाला. पण झोपण्यापूर्वी आपण तर मोजून ठेवले होते ना? हो ना. कुठे गेले असेल मग? बरं आपली मोलकरी पण कधी जात नाही आतमध्ये नाही हो. कपाटाकडे. म्हणजे धुणं सुद्धा नाही, ती कधी 100-50 रुपये असले तर ते परत देते आपल्याला. मोहन तर नाही, मोहनला तर पैसे नसतील सोडले ना. गेलं कोण कपाटाकडे? मोहन काय सांगता येत नाही. हे बघ, तू तिने परत एकदा नीट बघ, नंतर मी काकांना फोन करून विचारतो. सगळं घर शोधलंय. ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून मी परत जाऊन सगळं परत शोधून बघतो. बघ बघ. बरं, ठीक आहे, जाते. हिला शाळेत सोडवायला चाललोय. का बरं? मोहन नाही ना आज. का, कुठं गेला मग? तुम्हाला माहित नाही? नाही. घरातले पैसे चोरून निघून गेला नाशिकला. काय बोलता सर तुम्ही? तो मुलगा तसा नाहीये. कशावरून? तुम्ही मोहन असं करेल? केलंय त्यानं तसं. अजिबात करणार नाही. तुम्ही तुमचं घर एकदा सगळं नीट पहा. बर बर. बाबा बाबा चला ना, मला कॉलेज सोडवायला उशीर होतोय. ओली बापले, शाळेत जायचं?
ये. काय आहे का? मला काकांनी घरी येऊन सारं सांगितलं. सर, मी पैसे घेतलेले नाही. हे बघ, तू खोटं बोलू नकोस हा. तूच पैसे सोडलेस. नाही. अरे एक मोलकरी सोडली त्या घरात कोणी येतं का आपल्या? नाही ना. तू सराव करतो करावा आणि तूच पैसे सोडलेस. कशावरून? कशावरून? आणि ती 4 वर्ष माझ्या घरात काम करते. तिनं 5,000 रुपये सुद्धा माझ्या कधी घेतलेले खिशातून काढून. आणि कशावरून म्हणतोस तू? सर, मी खरंच पैसे नाही घेतलेले आहेत. अरे तू पैसे घेऊनच्या घेऊन आणखी खोटं बोलतोयस. नाही हो, मी खरंच नाही घेतलेले आहेत पैसे. अरे तुला लाज कशी वाटत नाहीये रे? आणखी सुद्धा तू नाही म्हणून सांगतोयस. सर, पैसे आहेत. आहे? हो का? काल पडकर पैसे तिकडे कुठे चाललास? पैसे हवेत ना सर तुम्हाला? अरे 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 तू करतोयस काय? तिकडे कुठे चाललायस? आणि अहो बघा तो काय उचका करतोय. काय करतोय हा? अरे आता काय उचकतोयस तू तिकडे? अहो बघा तरी तो काय करतोय. हे घ्या पैसे, मोजून घ्या सर. थांब बोल. थांब. लागून घे. आते. मी चोर नाही सर. मॅडम, फॅक्टरीचे रोग सुद्धा रुजतात. थांब बोल जरा. थांब. अरे काय झालं? अरे झालं का तू? काल रात्री काका घरी आले होते. तेव्हा मी माझ्या उद्याच्या पेपरचा अभ्यास करत होतो. ते आले, तडक माझ्या समोर उभे राहिले. त्यांचा चेहरा अगदी रागाने लाल बुंद झाला होता. मला म्हणाले, सरांचा फोन आला होता, तू त्यांचे पैसे चोरून इथे आलायस म्हणून. मी त्यांना नाही म्हणत होतो, पण त्यांनी ऐकलं नाही. मी म्हणालो, ज्या घरात मला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलं, त्या घरात मी हे पाप करेल का सर? पण त्यांनी माझं काहीच ऐकलं. माझा हात धरून मला आई समोर उभं केलं. आईला सांगितलं की तुमच्या मोहननी सरांचे इथून 4,000 रुपये चोरून आणले. आईने ते ऐकताच मला पट्ट्याखाली मारलंय हो सर. मी थांब थांब म्हणत होतो तिला, पण नाही ऐकलंय तिने. माझी बहीण आली ना, तेव्हा कुठं शांत झाली ती. तर तुम्ही माझ्यावर चोरीचा आळ टाकलात, त्याचं वाईट नाही वाटलंय हो मला. पण मला जिने जन्म दिला, त्या आईने माझ्यावर इतका अविश्वास का दाखवावा? नाही हो सर. आईने भाजी विकून तिच्या कुवतीप्रमाणे आम्हाला शिकवलं. काकांनी शेजार धर्मापेक्षा मानव धर्म श्रेष्ठ
असं मानून आमच्याकडे लक्ष दिलं. अहो त्यांच्याच तर ओळखीने एक भावाला एका कंपनीत जॉब मिळाला. बहीण लग्नाचं वय झाले तरी सुद्धा लोकांच्या इथे मोलकरी म्हणून राहते. इथं आपलंच पोट भरत नाही म्हणून भाऊ सुद्धा लग्न करत नाही. त्याच्या मित्रांचे लग्न होऊन त्यांना लेकरं बाळ झाली आहेत सर. मला आठवतंय लहानपणी मधल्या सुट्टीत भूक लागली म्हणून शेंगदाणे चोरले होते, तर आईने मला चटका दिला होता सर. मी चोरी कशी करेल हो सर? मोहन, अरे तू बोलू नको बाबा. नाही सर, नको. तेव्हापासून चोरीचा विचार माझ्या मनात सुद्धा आलेला नाहीये. शाळेत भुकेने व्याकुळ जरी झालो तरी कुणाचा डबा चोरण्याचं मनात आलं नाही सर. कुणी दिलेला साधा खाऊ सुद्धा या हातावर घ्यायचा टाळलाय हो सर. मी चोरी कशी करेल? आणखी बोलू नकोस. सांगतो मोहन. सॉरी. तुम्ही एका आश्रात झाडू आल्याला तुमच्या घरात जागा दिली, याचे उपकार कसे फेडू सर? अशी उपकाराची भाषा नको करू मोहन. तू शांत हो रे. नाही सर, मी जातो. अरे अरे जाऊ नकोस मोहन. अगं तू अडवून की जा. अरे मोहन, आता माझं मनही नाही लागणार सर इथे. अरे मी जातो. असं काय नाही. अरे अरे मोहन प्लीज मोहन, अरे जाऊ नकोस ना मोहन. मॅडम, शांताला मारताना दिशेचं हे कॅक्टसचं रोग रुजलंय बघा. आणि हो, तुम्ही केलेल्या उपकारांची परतफेड करण्याची संधी मात्र मला द्या सर.